हॅलो. अमेरिकेमध्ये रोड ट्रिपचं खूप कल्चर आहे. तर लाँग ट्रिप किंवा वेकेशन्सला जायचं ते आपल्या कारनीच जायचं. मग कितीही लांब जायचं असू दे, थोडंसं नियोजन करून उत्स्फूर्त त्या सुट्ट्यांचा अनुभव घेण्यासाठी अमेरिकन लोक रोड ट्रिपच प्रेफर करतात. आणि कदाचित म्हणूनच गॅस स्टेशनला इथे खूप महत्त्व प्राप्त झालं. त्यातील सर्वात मोठं गॅस स्टेशन हे अमेरिकेमध्ये आहे आणि ते बकीज या कंपनी. अमेरिकेत बकीजचे टोटल 47 आउटलेट आहेत आणि त्यातले 34 आहेत ते टेक्सासमध्ये आहेत. एक आउटलेट साधारण 50,000 स्क्वेअर फूट इतकं मोठं असतं. सर्वात मोठं जे आउटलेट आहे ते 74,000 स्क्वेअर फूट इतकं मोठं आहे. यांचे सगळेच आउटलेट हायवेजला असतात. हायवेला बकीज जसे जसे जवळ येऊ लागतं तसं तसं रस्त्यावर आपल्याला त्याचे होर्डिंग्स दिसू लागतात. यावर आपण हायवेवरून नेमकी कोणती एक्झिट घेऊन बकीजला जाऊ शकतो हे आपल्याला कळते आणि त्याप्रमाणे एक्झिट घेणं सोपं होतं. हायवेवरून साधारण 1 ते 1.5 मिनिटात आपण बकीजला पोहोचतो आणि तिथे गेल्यावर आपल्याला अंदाज येतो की हे किती मोठं आहे. एकाच लोकेशनला 100 फ्युएल पंप. खरंच हे खूपच मोठं आहे. इतकं मोठं हे गॅस स्टेशन असूनही आज जर तुम्ही बघितलं तर इथे गर्दी आहे. जसं मी पहिल्यांदाच म्हणाले की अमेरिकन लोकांना रोड ट्रिप करणं खूप आवडतं आणि आज आहे 1 जानेवारी. हे सगळे लोक त्यांचा ख्रिसमस सेलिब्रेट करून वेकेशनला जाऊन घरी परत निघाले आहेत, कारण उद्यापासून बहुतेक ऑफिसेस आणि शाळा सुरू होणार आहेत. बकीजचं प्रत्येक लोकेशन असं खूप मोठंच असतं. त्याचं साधारण एक लोकेशन 50,000 स्क्वेअर फूट इतकं मोठं असतं. अमेरिकेतील टेनेसीमध्ये बकीजचं सर्वात मोठं गॅस स्टेशन आहे, जे की 74,000 स्क्वेअर फूट इतकं मोठं आहे. इतकं मोठं असण्याचं कदाचित हे एक कारण असू शकतं की वेटिंग कधीच कोणाला लागू नये, पण आज जर बघता तुम्ही तर आज इथे वेटिंग थोडंसं लागलेलं आहे. अमेरिकेत सर्वच गॅस स्टेशनला सेल्फ सर्व्हिस असते. तिथे कोणी असिस्टंट नसतो. तुमच्या गाडीत फ्युएल भरण्यासाठी गाडीतून तुम्हीच उतरायचं. तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड या मशीनवर पहिल्यांदा स्कॅन करायचं किंवा स्वाईप करायचं आणि मग पेट्रोल किंवा डिझेल यापैकी तुम्हाला नेमकं काय हवं आहे, कोणत्या क्वालिटीचं हवं आहे हे निवडायचं आणि त्याप्रमाणे फ्युएल पाईप हँडल उचलायचं व ते आपल्या गाडीच्या फ्युएल टँकमध्ये सोडायचं आणि खटका दाबायचा. इकडे तुमच्या गाडीमध्ये किती गॅलन फ्युएल भरलं गेलं आहे आणि त्याचे किती डॉलरमध्ये पैसे झाले हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत राहतं. इकडे लिक्विड हे लिटरमध्ये न मोजता गॅलनमध्ये मोजलं जातं. झालं की खटका आपोआपच वाजतो आणि हँडल परत आपल्या आहे त्या जागी ठेवून द्यायचं. आपण कार्ड आधीच स्वाईप केलेलं आहे, त्यामुळे आपण जेवढं फ्युएल भरलं तेवढेच पैसे आपल्या कार्डमधून कट होतात. आता एरवी आपण गाडी इथेच लावून आपण स्टोअरमध्ये जाऊ शकतो, पण आज गर्दी पाहता ही गाडी पार्किंग लॉटमध्ये लावणं योग्य. इथे किती पार्किंग लॉट आहेत तर साधारण 500पेक्षा जास्ती पार्किंग लॉट्स इथे अवेलेबल आहेत. यांचं स्टोअरही प्रचंड मोठं आहे. आपल्याला काही खरेदी करायची जरी नसली तरी वॉशरूमसाठी तरी प्रत्येकजण या स्टोअरमध्ये जातोच. इथे 81 वॉशरूम्स आहेत जे स्वच्छ क्लीन असतात आणि बिलकुल वेटिंग नसतं. त्याचबरोबर इथे अंघोळीची सुद्धा सोय असते, त्यासाठी बाथरूमसुद्धा वेगळे असतात. खास प्रवाशांसाठी हे बनवलेलं स्टोअर असल्यामुळे प्रवासाला निघालेल्या सर्वांना कोणकोणत्या गोष्टींची गरज भासू शकते अशा सगळ्या गोष्टी या स्टोअरमध्ये तुम्हाला मिळतात. बकीजचं स्वतःचं ट्रेडमार्क असल्यामुळे त्यांचे स्वतःचे बरेच प्रोडक्ट आणि फूड आयटम्स हे फेमस आहेत. इथे तुम्हाला ताजं शिजवलेलं अन्न मिळतं आणि स्नॅक्स आणि फूड आयटममध्ये बरीच व्हरायटी तुम्हाला इथे मिळते. त्याचबरोबर ट्रॅव्हलसाठी लागणारं बहुतांश सामान तुम्हाला या दुकानामध्ये मिळतं. मग ते अगदी जळणाच्या लाकडापासून औषधांपर्यंत सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातात. अमेरिकन लोक 1 डे आउटिंगला जरी निघाले तरी त्यांचं कूलर त्यांच्याबरोबर असतं आणि यासाठी आईस लागतो. त्याचे आईस फ्रीजरसुद्धा इथे खूप असतात. प्रवासामध्ये गाडी खूप खराब होते, त्यासाठी वॉशिंगची सोयसुद्धा आहे. इथे यांचं कार वॉश सेंटर एक वेगळं आहे. ते साधारण 250 स्क्वेअर फूट इतकं मोठं असतं आणि त्यामधून एका साईडनी जर गाडी आतमध्ये गेली तर दुसऱ्या साईडने ती साफ होऊनच बाहेर येते. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींचाही विचार करून हे गॅस स्टेशन बनवलेलं आहे. त्यामुळे प्रवाशांना हे खूप आवडतं आणि बकीजला त्यामुळे प्राधान्य दिलं जातं.